मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण संविधानातील विविध आदर्शांची आणि संविधानाच्या वैशिष्ट्यांची माहिती पाहणार आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारतीय संविधानाच्या अनुषंगानं हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे. यामध्ये आपण भारतीय संविधानाची काही महत्वाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत आणि यानंतरच्या सर्वच व्हिडिओमधून आपण भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांचा, त्यांच्या कलमांचा, त्यांच्या भागांचा, त्यांच्या प्रकरणाचा अशाच प्रकारचा अभ्यास करणार आहोत. तर आपण यामध्ये बघूया की भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वभौम घटना समितीद्वारे निर्माण झालेलं संविधानाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वभौम घटना समिती. म्हणजे घटना समितीने जे संविधान तयार केलं ते संविधान या ठिकाणी सार्वभौम घटना समितीद्वारे निर्माण झालेले आहे. म्हणजे अधिकृतपणे भारताची ती घटना समिती जी आहे ती संविधानाची निर्मिती करते, तिला तो अधिकार आहे. अशा प्रकारची सार्वभौम घटना समिती या संविधानाची निर्मिती ठरते. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की भारताचं संविधान हे विस्तृत आहे, लिखित संविधान आहे. काही देशांचं संविधान अलिखित आहे, छोटं आहे, परंतु आपल्या देशाचं संविधान मात्र विस्तृत आहे, मोठं आहे आणि ते लिखित स्वरूपामध्ये आहे. सध्याचा विचार आपण केला तर आपल्या भारताच्या संविधानामध्ये 465 कलम आहेत, 25 भाग आहेत आणि 12 प्रकरण त्याच्यामध्ये आहेत. 12 प्रकरण, 25 भाग आणि 465 कलम एवढं मोठं लिखित आणि विस्तृत संविधान आपल्या देशाचं आहे. ज्यावेळी संविधान निर्माण झालं त्यावेळी 395 कलम होती, 12 परिशिष्ट होती आणि 26 प्रकरण. हे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये असावं. त्यानंतर महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण संसदीय शासनाचा अंगीकार केलेला आहे. आपल्या देशामध्ये संसदेचं राज्य आहे, संसदेप्रमाणे आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो. म्हणजे आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. हे आपल्या संविधानाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं अजून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण राष्ट्रकुलाचं सदस्यत्व घेतलेलं आहे. 1947 ला जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यानंतर आपण राष्ट्रकुलाचं सभासदत्व घ्यायचं की नाही हे आपलं आपण ठरवलेलं आहे. आपल्याला काही इंग्लंडने सक्ती केलेली नाही की तुम्ही आमच्या राष्ट्रकुलाचे सहभाग व्हा. कारण राष्ट्रकुल हा अशा समूहाचा एक संघटना आहे की ज्यावर इंग्रजांचं राज्य होतं. म्हणून आपण राष्ट्रकुलाचं सदस्यत्व जे आहे ते आपल्या मर्जीने घेतलेलं आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्याला आलेला नाही. म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रकुलाचं सभासदत्व हे आपण आपल्या मर्जीने घेतलेलं आहे. आपण वाटेल तेव्हा ते सोडून देऊ शकतो. आपल्या भारताचं संविधान हे अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदूर आहे. म्हणजे काय आहे तर ते आपल्याला सहजासहजी त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ते काही फार कठीण पण नाही आणि फार सोपं पण नाही. म्हणजे इंग्लंड सारखं अतिशय सोपं पण नाही आणि अमेरिकेसारखं एकदम अवघड पण नाही. दोघांचा सुवर्ण मध्ये आपण साधलेला आहे. म्हणून भारताचं संविधान हे अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदूरच करतो. त्यानंतरचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचं संविधान हे लोककल्याणकारी राज्याचा निर्देश करतो. की भारताच्या संविधानाचा हेतू काय आहे तर लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचं. भारताचं राज्य कसं असलं पाहिजे तर ते लोकांच्या कल्याणाचं राज्य असलं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांचं राज्य कसं होतं, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो, ते रयतेच्या कल्याणाचं राज्य होतं. तोच धागा पकडून आपल्या भारताच्या संविधानामध्ये आपण या ठिकाणी लोककल्याणकारी राज्याचा निर्देश करतो. कलम 46 आणि कलम 15(4) मध्ये या ठिकाणी विशिष्ट वर्गाच्या लोकांची उन्नती व्हावी, त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी विशेष प्रकारच्या तरतुदी करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी या देशाचं संविधान करतं. म्हणून आपलं हे संविधान लोककल्याणकारी राज्याचा निर्देश करणारं संविधान ठरतं आणि हे आपल्या भारताच्या संविधानाचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानंतर आपल्या देशाचं संविधान हे धर्मनिरपेक्ष या तत्वावर उभं आहे. कोणताही अधिकृत धर्म हा आपल्या देशाचा धर्म नाही. तर आपल्या देशाचं शासन जे आहे हे कोणत्याही धर्माला अधिकृत मानत नाही. तर आपल्या देशामध्ये असणारे सर्व धर्म हे समभावाने वागवले जातात. सर्व धर्माच्या प्रती हे सार्थिक ममत्वाने देशामध्ये त्यांना वागवलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या देशाच्या शासनाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. तर आपलं देश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व धर्मांना समानतेने वागवलेलं आहे. त्यानंतर एकेरी नागरिकत्व.
भारताचं संविधान हे आपल्याला एकेरी नागरिकत्व देते. जसं अमेरिकेत जर तुम्ही गेला तर अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. त्या राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि अमेरिकेचं नागरिकत्व वेगळं आहे. म्हणजे त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आहे. परंतु आपल्या देशाच्या भारतीय संविधानाने आपल्याला एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे. मी जरी महाराष्ट्राचा नागरिक असलो तरी मला देशाचा नागरिक म्हणून एकच नागरिकत्व आहे. मला काही महाराष्ट्र राज्याचं वेगळं नागरिकत्व नाही आणि भारताचं वेगळं नागरिकत्व नाही. तर दोघांचे मिळून एकच नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व आपल्याला संविधानाने बहाल केलेलं आहे आणि हे भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मूलभूत अधिकार. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला, भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारताचं संविधान मूलभूत हक्क देतं. 6 प्रकारचे मूलभूत हक्क भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर भारताच्या संविधानाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शक तत्व. या देशाचं शासन कसं असेल, या देशाच्या येणाऱ्या शासनाने कसं राज्य करावं, कोणकोणते मुद्दे प्राधान्याने या ठिकाणी देशामध्ये राबवावे, यासाठी मार्गदर्शक ठरणारे तत्व सुद्धा संविधानामध्ये अंगीभूत करण्यात आलेले आहेत. आणि हे सुद्धा आपल्या भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं, मार्गदर्शक तत्व. त्यानंतर न्यायालय आणि संसदेचं श्रेष्ठत्व. आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, एक अशा प्रकारची न्याय व्यवस्था आहे. एका दुसऱ्या बाजूला ही संसदेचा आहे आणि संसद आणि न्यायालयाचं बॅलन्स राखण्याचा प्रयत्न संविधानाने केला. म्हणजे संसदेला अधिकार आहे कायदा करण्याचा, परंतु हा कायदा भारताच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसतो की नाही तो तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे न्यायालय संसदेने केलेला एखादा कायदा जर भारताच्या संविधानाला त्या तत्वाप्रमाणे नसेल तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला संविधानाने दिलेला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये काय केलेलं आहे तर आपल्या देशामध्ये न्यायालय आणि संसदेचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे की न्यायालय श्रेष्ठ आहे आणि संसदही श्रेष्ठ आहे. कारण संसद ही सर्व जनतेचं प्रतिनिधित्व करतं आणि न्यायालय हे त्या संविधानाचं संरक्षक म्हणून कार्य करतं. म्हणून ते सुद्धा आपल्या भारताच्या संविधानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरतं. पुढे बघूया, जगातील प्रमुख देशांच्या संविधानामधून आपल्या भारताच्या संविधानामध्ये आपण काही मूल्य घेतलेली आहेत. ही कोणकोणती मूल्य आहेत? खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा भारत किंवा तथागत गौतम बुद्धांच्या पासून सुद्धा अनेक मूल्य घेतलेली आहेत. परंतु आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीच्या आधी काही देशांच्या संविधानामध्ये असलेली जी काही उदार मूल्य आहेत ती उदार मूल्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड व्यासंगातून आपल्या देशाच्या संविधानामध्ये घेतलेली आहे. अर्थात ती जशीच्या तशी घेतलेली नाही, त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे. परंतु त्या देशाची संविधानाची ती जी काही घटना आहे किंवा ते जे कलम आहे ते समोर ठेवून आपल्या देशाच्या संदर्भाने त्याच्यामध्ये बदल करून तशा प्रकारचं ते आपल्या भारताच्या संविधानामध्ये घेतलेलं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, ब्रिटनकडून आपण काय घेतलंय तर ब्रिटनकडून आपण घेतलंय संसदीय शासन. संसद ही अशा प्रकारची शासनाची व्यवस्था असेल, म्हणजे संसदेचं शासन जे आहे हे संसदेचं शासन आपण कोणाकडून घेतलेलं आहे तर ते ब्रिटनकडून घेतलेलं आहे, ते इंग्लंडकडून घेतलेलं आहे. आणि म्हणून हे संसदेचं शासन जे आहे, संसदीय शासन प्रणाली ही आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे, इंग्लंडकडून घेतलेली आहे. अजून ब्रिटनकडून आपण काय घेतलंय तर एकेरी नागरिकत्व. जसं इंग्लंडमध्ये एकेरी नागरिकत्व आहे तसंच एकेरी नागरिकत्व आपणही स्वीकारलेलं आहे. त्यानंतर कायद्याची निर्मिती. कायदा निर्मिती जशी आपण पाहतो की लोकसभेमध्ये एखादं विधेयक मांडलं ते लोकसभेत पास होतं, मग राज्यसभेत जातं, राज्यसभेत पास झालं राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली की त्याचं कायद्यात उभारलं. ही कायदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही सुद्धा संसदीय पद्धतीची प्रक्रिया आहे. म्हणून ती सुद्धा आपण करून घेतलेली आहे, ती आपण या ब्रिटनकडून घेतलेली आहे, इंग्लंडकडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण अमेरिकेकडून काय घेतलंय तर अमेरिकेकडून आपण घेतलंय सरनामा. म्हणजे अमेरिकेच्या संविधानाच्या सुरुवातीला जो सरनामा आहे, प्रियांबल आहे, प्रास्ताविका आहे, ती प्रास्ताविका आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. म्हणजे अमेरिकेची जशीच्या तशी नाही घेतली, तर अमेरिकेच्या संविधानामध्ये जसं आहे ना प्रियांबल तसं आपल्या संविधानामध्ये आहे. आणि अजून आपण अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले. त्यानंतर आपण महाभियोग घेतलाय. राष्ट्रपतीवर आपण महाभियोगाचा खटला दाखल करू शकतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर आपण हा खटला दाखल करू शकतो. हा महाभियोगाचा आयोग जो आहे किंवा महाभियोगाचा जो खटला आहे हा आपण अमेरिकेकडून
अमेरिकेकडून घेतलेला आहे, अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेला आहे. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन, म्हणजे जर एखादा कायदा संविधानाने केला किंवा एखादा कायदा संसदेने केला तर तो कायदा भारतीय संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा न्यायालयाला दिलेला आहे. आणि हा सुद्धा आपण या अमेरिकेच्या संविधानावरून घेतलेली तरतूद आहे. त्यानंतर आपण फ्रान्सकडून काय घेतलंय, तर फ्रान्सकडून आपण घेतलंय स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपल्या प्रियांबलमध्ये असलेलं गणराज्य. हे गणराज्य शब्द जो आहे हा सुद्धा आपण या फ्रान्सच्या संविधानामधून घेतलेला आहे. कारण फ्रान्सच्या ज्या काही घटना घडल्या फ्रान्समध्ये, फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये, या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये दिलेली आहे. म्हणून आपण फ्रान्सच्या या मूल्यांचा स्वीकार आपल्या भारताच्या संविधानामध्ये केलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपल्या प्रियांबलमध्ये, प्रास्ताविकेमध्ये, सरनाम्यामध्ये असलेलं गणराज्य, लोकशाही गणराज्य, हे सुद्धा आपण इथं फ्रान्सकडून घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण कॅनडाकडून काय घेतलंय, तर कॅनडाकडून आपण घेतलंय संसदेचे शेषाधिकार. म्हणजे जर एखादा कायदा जर झाला तर अजून जर एखादा कायदा करण्याची गरज असली तर तो सगळा अधिकार कुणाला असेल, तर तो देशाच्या संसदेला असेल. अशा प्रकारच्या संसदेचा शेषाधिकार सुद्धा आपण हा या कॅनडाकडून घेतलेला आहे. त्यानंतर प्रबळ संघ शासन. आपल्या संविधानकर्त्यांना हे माहिती होतं की आपल्या देशामध्ये संघ राज्य पद्धती आहे, राज्यांचा संघ आहे. परंतु हा राज्यांचा संघ असताना राज्यांना जर एकत्रित ठेवायचं असेल तर प्रबळ अशा प्रकारचं संघ शासन असलं पाहिजे, केंद्र शासन प्रबळ असलं पाहिजे. जर केंद्र शासन प्रबळ असलं तर ते राज्यावर अंकुश ठेवू शकेल, अन्यथा हे राज्य आपल्या देशातून फुटून वेगळे येतील बाजूला. जसं अमेरिकेच्या संविधानामध्ये तशी तरतूद आहे, पण भारताच्या संविधानात तशी तरतूद नाही की राज्यांना वेगळं होता येईल म्हणून. कारण आपल्या देशामध्ये जे संघराज्य आहे किंवा जे काही केंद्र सरकार आहे हे केंद्र सरकार प्रबळ बनवलेलं आहे. यासाठीच सगळे आर्थिक व्यवहार हे केंद्राकडून चालतात. सगळ्या करांचं कुणीकडे जमवतात, सगळे कर केंद्राकडे, नंतर मग ते राज्यांना वाटप केले जातात. म्हणजे अधिकाधिक पॉवर हे केंद्राकडे आहे, राज्याकडे कमी पॉवर आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आयर्लंड देशाकडून काय घेतलंय, तर आयर्लंडच्या संविधानात आपण मार्गदर्शक तत्व घेतलेली आहे की शासन करताना कोणकोणत्या बाबी कराव्यात, कोणकोणत्या चांगल्या कामं करावीत, कोणकोणती लोककल्याणाची कामं करावी, ही मार्गदर्शक तत्व आपण कुठून घेतलेली आहे, ती आयर्लंडकडून घेतलेली आहे. याशिवाय राष्ट्रपतींची जी निवडणूक आहे ही सुद्धा आपण या आयर्लंडच्या संविधानावरून घेतलेली आहे. त्यानंतर जर्मनीचं जे काही वायव्य प्रजासत्ताक होतं त्या काळात, तर जर्मनीच्या वायव्य प्रजासत्ताकातून आपण देशामध्ये आणीबाणी आणि आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्काचं विलंबन. कारण ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी लागते, मग ती राज्य आणीबाणी असेल, राष्ट्रीय आणीबाणी असेल, आर्थिक आणीबाणी असेल, या आणीबाणीच्या काळामध्ये काय होतं, तर व्यक्तीचे जे काही मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्काचं निलंबन होतं, म्हणजे मूलभूत हक्क काढून घेतले जातात. ही तरतूद जी आहे ही सुद्धा या जर्मन प्रजासत्ताकामधून घेतलेली आहे, जर्मनचं वायमर प्रजासत्ताक. त्यानंतर जपानकडून आपण काय घेतलंय, तर जपानकडून आपण कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आपण जपानकडून घेतलेली आहे. त्यानंतर सोव्हिएत रशियाकडून आपण काय घेतलंय, तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतली, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक हे जे काही क्रियामध्ये प्रास्ताविकामध्ये शब्द आहेत हे सुद्धा आपण या सोव्हिएत रशियाच्या संविधानावरून घेतलेले आहेत. आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय ही तत्व आपण कुठून घेतली, ती सोव्हिएत रशियाच्या संविधानामधून घेतलेली आहे. त्यानंतर आपण दक्षिण आफ्रिकेमधून काय घेतलंय, तर दक्षिण आफ्रिकेतून आपण संविधान दुरुस्ती घेतलेली आहे. कलम 368 आपल्या देशाच्या संविधानामध्ये जी काही दुरुस्ती करण्याची पद्धती आहे ही घटना दुरुस्तीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर ती दक्षिण आफ्रिका देशाच्या संविधानावरून घेतलेली आहे. आता आपल्या संविधानातील प्रमुख 25 भागाची माहिती बघून आपण आणि त्याच्यातली कलमं बघणार आपण महत्वाची कोणकोणती आहेत. पहिला जो भाग आहे तो आहे भारताचं संघराज्य आणि त्याचं कार्यक्षेत्र. त्याचं कलम आहे 1 ते 4 कलम. 1 ते 4 कलमामध्ये संघराज्य क्षेत्राचं नाव दिलेलं आहे, त्याची व्याप्ती दिलेली आहे, त्याची सीमा कुठपर्यंत आहे त्याची माहिती कुठे आहे, भाग 1 मध्ये दिलेली आहे. या कार्यक्षेत्राचं संघराज्याचं नाव आणि त्याचं कलम आहे 104. भाग 2 मध्ये काय आहे, भाग 2 मध्ये नागरिकत्व दिलेलं की कोणाला भारताचं नागरिकत्व झालं आहे. आता आपण पाहिलं वर्षाच्या मध्ये कलम 1 ते 4 मध्ये की भारताचे भूभाग आहे, भारताचं नाव दिलं इंडिया, भारत, हिंदुस्थान हे त्याच्यामध्ये दिलेलं नाही भारताच्या संविधानामध्ये. त्यामुळे आपण बोलताना, वापरताना, लिहिताना हिंदुस्थान हा शब्द असंवैधानिक शब्द आहे.
खरा शब्द आहे भारत, इंग्रजीमध्ये इंडिया. खरं म्हणजे आपण भारतच म्हटलं पाहिजे आपल्या भारतात, कारण संविधानात ते दिलेलंच आहे तसं संविधानामध्ये या देशाचं नाव भारत आहे. मग आपल्याला काय अडचण आहे भारत म्हणायला? मोठमोठे राजकारणी हिंदुस्थान हिंदुस्थान करतात आणि आधी संविधान माता कलम पहिले काय दिले त्याच्यामध्ये स्पष्ट दिले या देशाचं नाव भारत आहे. मित्रांनो, या ठिकाणी संविधानातील पहिलं आपण पाहिलं 1 ते 4 मध्ये संघराज्याच्या सीमा दिलेली आहे, कार्यक्षेत्र आहे. कलम 2 मध्ये नागरिकत्व 1, 5 ते 11 मध्ये दिले की भारताचं नागरिक कुणाला, भारताचं नागरिकत्व कसं मिळेल, भारताचं नागरिकत्व जाईल कसं, घेता येईल कसं, परकीय लोकांना नागरिकत्व कसं घेता येईल, भारतातल्या लोकांचं नागरिकत्व त्यांना कसं प्राप्त होईल, या सगळ्या बाबींची चर्चा केली आहे कलम 5 ते 11. आता भाग 3 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे, नागरिकांचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. हे खूप महत्वाचे आहेत नागरिकांचे मूलभूत अधिकार, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो. आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे कोणालाही कोणत्याही शासनाला काढून घेता येत नाही. शासन कोणाचंही असो, भारताच्या संविधानाने दिलेले मूलभूत हक्क कोणत्याही शासनाला काढून घेता येत नाहीत, कारण ते फंडामेंटल राईट्स आहेत. ते मूलभूत कर्तव्य अधिकार आहेत, हक्क आहेत आणि ते कलम 12 ते 35 मध्ये दिलेले आहे. आता कलम 12 ते 35 आपण कलम 12 बघा. कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या आहे. कलम 13 मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत कायदे. जर एखादा कायदा झाला आणि तो जर मूलभूत हक्काच्या विसंगत असला तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त आहे. कलम 13 सांगतो. कलम 14 ते 32 काय सांगतो बघा. कलम 14 ते 32 मध्ये मूलभूत हक्क दिलेले कोणकोणते? त्याच्यामध्ये काही समतेचा हक्क, समतेचा हक्क आहे सगळ्यांचा. दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. तिसरा हक्क आहे आपला शोषणाविरोधाचा हक्क. चौथा हक्क आहे आपला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. पाचवा हक्क आहे आपला सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. सहावा हक्क आहे आपला घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. असे 6 प्रकारचे फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क भारताच्या संविधानाने भारतातील सगळ्या नागरिकांना बहाल केलेले आहेत. सगळ्या नागरिकांना मूलभूत हक्क, जे मूलभूत हक्क कोणालाही सहजासहजी काढता येत नाही असे ते हक्क आहेत. ते 6 आहेत. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. असे 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. त्यामध्ये बघू आपण 6 कोणते. समतेचा हक्क. समतेचा हक्क कलम 14 ते 18 दिलेले आहे आपल्याला. कलम कोणते समतेच्या हक्काचं? 14 ते 18. कलम 14 काय दिले? कलम 14 मध्ये दिले कायद्यापुढे समानता. या देशातील सर्व लोक कायद्यापुढे समान असतील. रस्ते झाडणारापासून तर राष्ट्रपतीपर्यंत सगळ्यांसाठी एकच कायदा असेल. म्हणजे कायद्यापुढे समानता हे तत्व कलम 14 ने आपल्याला दिलेलं आहे. कलम 15 काय म्हणतो? कलम 15 म्हणतो भेदभावाच नाही. तुम्हाला लिंग, प्रदेश, जात, धर्म याच्या आधारे भारताच्या नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. भेदभावाच मनाई करणार हे कलम आहे कलम 15. कलम 15 ने तुम्हाला भेदभाव करायला मनाई केली आहे. कलम 16 तुम्हाला समानतेची संधी देतं की तुम्हाला समान संधी मिळेल, संधीची समानता असेल आणि ही संधीची समानता देण्याचं काम कोण करतं? कलम 16 करतं. कलम 17. कलम 17 सांगतं की या देशातून तुम्हाला अस्पृश्यता पाळण्याला बंदी आहे. हजारो वर्षांची अस्पृश्यता देशामध्ये होती. ती देशातली अस्पृश्यता या कलम 17 ने एका पेनाच्या फटकाऱ्यात नाकारली. हजारो वर्षाची गुलामगिरीची अस्पृश्यता ते कलम आहे. अस्पृश्यता पाळण्यास बंदीचं कलम 17. कलम 17 तुम्हाला अस्पृश्यता पाळायला बंदी घालतं आणि जर पुन्हा अस्पृश्यता पाळली तर त्याला संविधानानुसार शिक्षा दिली जाते. त्यानंतर कलम 18. कलम 18 ने तुमच्या पदव्यांची समाप्ती केलेली आहे. पूर्वीच्या काळी इंग्रज लोक मोठमोठ्या पदव्या द्यायचे, सर पदवी द्यायचे, कोणाला अजून कोणती पदवी द्यायचे, कोणाला एखादा किताब द्यायचे, राव बहादूर, राव साहेब, कोणाला सर पदवी द्यायचे, अजून कोणत्या पदव्या द्यायचे. या सगळ्या पदव्या भारतीय संविधानाने बंदी घातलेल्या पदव्यांना आणि त्याचं कलम आहे कलम 18. आपल्याला देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या पदव्या मिळणार नाहीत.
जर दुसऱ्या देशाने पदवी दिली आपल्याला एखादी तरी घेण्यासाठी राष्ट्रपतींची आधी परवानगी घ्यावी लागेल, नंतर ती पदवी घेता येईल. अशा प्रकारच्या पदव्यांची समाप्ती करण्याचं काम कोणी केले? ते कलम 18 ने केले. अशा प्रकारे या समानतेचा हक्क या कलमांतर्गत कलम 14 ते 15, कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 भेदभावास नाही, कलम 16 समानतेची संधी, कलम 17 अस्पृश्यता पाळण्यास बंदी आणि कलम 18 पदव्यांची समाप्ती. आता स्वातंत्र्याचा हक्क बघा. स्वातंत्र्याचा हक्काचा कलम आहे कलम 19 ते 22. स्वातंत्र्याचे कोणकोणते हक्क आहेत बघा. कलम 19 मध्ये दिली आपल्याला, कलम 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आपल्याला. आधी 7 होती, परंतु 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती झाली आणि 44व्या घटना दुरुस्तीने या स्वातंत्र्यामधला काही स्वातंत्र्याचा हक्क होता आपला संपत्तीचा हक्क, हा संपत्तीचा जो काही हक्क होता तो काढून टाकला आणि तो आता कायदेशीर हक्क केलेला आहे. तो 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. 6 प्रकारची स्वातंत्र्य बघू आधी आपण. भाषण आणि विचार स्वातंत्र्य. तुम्हाला भाषण आणि तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलंय. तुमचे विचार कोणाला पटवत अथवा न पटवत, तर तुम्हाला ते न पटणारे विचार, तुमच्या बुद्धीला असत विवेक बुद्धीला पटणारे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुमचं संविधान तुम्हाला देतं. म्हणून भारताच्या संविधानाने 6 प्रकारच्या स्वातंत्र्यांमध्ये आपल्याला भाषण आणि विचार स्वातंत्र्य दिलंय. दुसरं स्वातंत्र्य आपल्याला शांततापूर्वक सभा घेण्याचं स्वातंत्र्य दिलंय, की शांततापूर्वक मार्गाने तुम्ही सभा घेऊ शकता. तिसरं स्वातंत्र्य आपल्याला संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. सहकारी संस्था असतील, संघटना असतील, संस्था असतील, हे स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधान देतं. त्यानंतर आपल्या देशामध्ये कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य संविधान देतं. तुम्ही असं कोणाला म्हणू शकत नाही की तुम्ही इथं महाराष्ट्रात का आले, त्या तिकडे का आले, त्या इकडे का आले, कारण तो आम्हाला मिळालेल्या कलम 19च्या अंतर्गत स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य. त्यानंतर भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. मला जर वाटलं की कुठे जाऊन मला राहायचंय, तर मी त्या देशातील जाऊन, त्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी मी वास्तव्य करू शकतो. कारण भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानाने सर्व भारतीयांना बहाल केलेलं आहे. त्यानंतर कोणताही व्यापार आणि व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. पूर्वीच्या काळामध्ये वडिलांचा व्यवसाय मुलांनीच केला पाहिजे, त्याचा व्यवसाय त्याच्या मुलांनी केला पाहिजे अशी व्यवसाय करण्याची परंपरा होती. पण भारताच्या संविधानाने सांगितलं की कोणत्याही व्यक्तीला कोणताही व्यापार आणि व्यवसाय करता येईल, तो त्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे. म्हणून हा व्यापार आणि व्यवसायाचा स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला या कलम 19 अंतर्गत मिळालेला आहे. अशा प्रकारे कलम 19 झालं. कलम 20 मध्ये बघा, कलम 20 मध्ये आपल्याला गुन्ह्याबाबत दोषी ठरवण्यापासून संरक्षण दिलेलं आहे, की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही दोषी नाही, जेव्हा गुन्हा सिद्ध होईल तेव्हा तुम्ही दोषी. याचं कलम आहे कलम 20. कलम 21 आपल्याला जीवितवाचं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देणारा कलम आहे. जीवितवाची हमी दिलेली आहे भारताच्या संविधानाने. प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याची हमी भारताचं संविधान देतं आणि त्याचं कलम आहे कलम 21. कलम 21 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारचे जीवन. म्हणून भारताच्या संविधानामध्ये हे कलम अतिशय महत्वाचं आहे, की जे कलम आणीबाणीच्या काळात सुद्धा रद्द करता येत नाही. जीवितवाचं कलम आणीबाणी जरी लागली तरी कलम 21 रद्द होत नाही. कलम 21 टाकलेले नवीन याच्यामध्ये 2002 मध्ये आपण हे कलम याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. 86वी घटना दुरुस्ती काय होती ती? 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009. ते 2002 ला आधीचं जे आहे ही 86च्या घटना दुरुस्तीनुसार टाकले आपण आणि नंतर त्याच्यावर कायदा केलेला आहे आपण, तो संविधानाचा कायदा किंवा संसदेचा कायदा. तर हे 2002 मध्ये आपण दुरुस्ती केली 86वी. 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं आपल्याला शिक्षण द्यायचे कलम आहे 21 कलम 22 काय म्हणतं बघा, अटक आणि तुरुंगवासापासून संरक्षण. तुम्हाला बेकायदेशीर कुणाला अटक करता येत नाही, तुम्हाला त्या अटकेची कारणं सांगावी लागतात
तुम्हाला बेकायदेशीर कुणालाही तुरुंगात टाकून ठेवता येत नाही, त्याला त्याची कारणं द्यावी लागतात, त्याच्या वकिलाला त्याला भेटू द्यावं लागतं, त्याच्यावर दोष आरोप सिद्ध व्हावे लागतात, त्याच्याशिवाय तुम्हाला त्या व्यक्तीला अटक करता येत नाही, तुरुंगवासात त्याला ठेवता येत नाही. त्याचं कलम आहे कलम 22. अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 19 ते 22 आपण पाहिली. आता शोषणाविरुद्धच्या हक्कातली कलम बघा, कलम 23 आणि 24. कलम 23 काय म्हणतं, तर कलम 23 म्हणतं या देशातील वेठबिगारी, गुलामगिरी, क्रय विक्रय, शरीर विक्रय या सगळ्याला बंदी केली आहे. वेठबिगारीला बंदी, गुलामगिरी गुलामांना ठेवण्याला बंदी आहे, क्रय विक्रय म्हणजे खरेदी विक्री, मनुष्य देहाची किंवा जसं पूर्वीच्या काळामध्ये काही बायकांची बाजार भरायची, माणसांची बाजार भरायची, असे सर्व बंद केलेले संविधान आहे. तर ते कलम आहे कलम 23. वेठबिगारी, गुलामगिरी, क्रय विक्रय, शरीर विक्रय या सगळ्याला बंदी घातलेली आहे कलम 23 नुसार. कलम 24 काय म्हणतं बघा, कलम 24 सांगतं की 14 वर्षाच्या आतील मुला मुलींना धोकादायक खाणीमध्ये, कारखान्यामध्ये कामाला ठेवायला मनाई आहे. जर एखाद्या कारखानदाराने, एखाद्या खाण मालकाने 14 वर्षाच्या आतील मुला मुलींना कारखान्याच्या धोकादायक ठिकाणी कामाला ठेवलं तर त्याच्यावर संविधानातल्या या कलमाचा उल्लंघन केल्यामुळं गुन्हा दाखल करता येतो, त्याला शिक्षा होते. त्यानंतर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, त्याचा कलम आहे कलम 25 ते 28. कलम 25 काय सांगतं, हे अतिशय महत्वाचं कलम आहे बघा. कलम 25 सांगते तुम्हाला धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचार प्रचार करण्याचा अधिकार तुम्हाला भारताचं संविधान देते. म्हणजे तुम्हाला तुम्ही कोणता धर्म सिद्ध करावा, कोणता धर्म मानावा का मानू नये, कोणत्या धर्माचे तुम्ही अनुकरण करावं, कोणत्या धर्माचं तुम्ही आचरण करावं, कोणत्या धर्माचे विचार मांडावे, हे सगळं तुमचं हे कलम 25 काय करतं, तुम्हाला अधिकार देतं, तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क देतं. आणि हा मूलभूत हक्क आहे तुमचा, फंडामेंटल राईट्स आहे. त्यानंतर कलम 26 काय म्हणतं बघा, कलम 26 तुम्हाला धर्मविषयक व्यवहार करण्याची व्यवस्था निर्माण करण्याचं स्वातंत्र्य देतं, धार्मिक विषय. कलम 27 मध्ये काय तुम्हाला धर्माचं संवर्धन करता येतं, तुम्हाला धर्म वाढवता येतो, तुम्हाला धर्माचं तत्वज्ञान मांडता येतं, तुम्हाला त्याचं कलम आहे 27. कलम 28 काय म्हणतो, तुम्हाला विशिष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क देता येईल. कलम 28 अल्पसंख्याक शैक्षणिक संकुल स्थापन करण्याचा अधिकार देतं, त्यामध्ये तुम्हाला धार्मिक शिक्षण घेता येईल. पण कुठे, त्या अशा प्रकारच्या शाळांमध्ये जे अल्पसंख्याक शाळा आहेत तिथे. सर्वसामान्य गव्हर्नमेंटच्या अनुदान घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याला मनाई केलेली आहे कलम 28 नुसार. हे कलम 28 तुम्हाला तुमच्या धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माचं शिक्षण देण्याला बंदी घालतं. त्यानंतरचा महत्वाचा अधिकार आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कलम 29 आणि 30. कलम 29 काय म्हणतं, अल्पसंख्याक समुदायाचे हितसंवर्धन झालं पाहिजे. म्हणजे बहुसंख्याकांची लोकशाही जरी असली तरी अल्पसंख्याकांच्या हिताचं संवर्धन सुद्धा झालं पाहिजे, तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्याचं कलम आहे कलम 29. कलम 30 काय म्हणतं पुढे, कलम 30 सांगतं आपल्याला अल्पसंख्याक समुदायाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि त्या संस्थांचं प्रशासन करण्याचा अधिकार सुद्धा त्याच अल्पसंख्याक लोकांना आहे. अशा प्रकारे कलम 30. त्यानंतर मूलभूत हक्काचं शेवटचा अतिशय महत्वाचं कलम आहे, ज्या कलमांना किंवा ज्या कलमांचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना किंवा घटनेचे शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार आत्मा आणि हृदय म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचा आत्मा आणि हृदय कशाला म्हणतात, या घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काला म्हणतात, कलम 32 ला म्हणतात. या कलम 32 मध्ये महत्वाची जी कलम आहे ती कोणकोणती आहे, त्याच्यामध्ये एक आहे बंदी प्रात्यक्षिकरण, हेबियस कॉर्पस, परमादेश, मॅन्डामस, प्रतिषेध, प्रोहिबिशन, अधिकार पुष्या, कोवारंटो आणि शेवटचा आहे प्रेशर, सर्टिरनी. अशा प्रकारचे हे 5 घटनात्मक उपाययोजनेचे हक्क, मूलभूत हक्क भारताच्या संविधानाने आपल्याला दिले आहेत. अशा प्रकारचे कलम 14 ते 32 मध्ये जे काही मूलभूत हक्क आहेत, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आपल्याला सर्व संविधानाने दिलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे या घटनात्मक उपाययोजनेचे तुम्हाला या ठिकाणी हक्क दिसतात. यावर अलीकडच्या काळामध्ये जय भीम नावाचा चित्रपट आलेला आहे. जो जय भीम नावाचा चित्रपट या घटनात्मक कलमांच्यावर आधारलेला आहे.
की तुम्हाला तो व्यक्ती इथं हजर करा अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी देतो. कलम बंदी प्रात्यक्षिकरण हे जे आहे एक बंदी प्रात्यक्षिकरण अशा प्रकारचे बंदी प्रात्यक्षिकरणाचा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली असेल तर त्याचा हजर करण्याचा त्या ठिकाणचा जो काही आदेश आहे ते तुम्हाला न्यायालय देऊ शकतं. परमादेश अशा स्वरूपाचा परमादेश काढण्याचा अधिकारही न्यायालयाने आहे. प्रतिषेध अशा प्रकारचा घटनांचा प्रतिषेध करण्याचा किंवा त्याला शोध घेण्याचं त्याला हजर करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी घटनात्मक उपयोगाचं हे कलम करतं. आणि जर एखादा अयोग्य व्यक्ती जर एखाद्या सार्वजनिक जागेवर जर निवडली गेली असेल किंवा काम करत असेल तर त्या ठिकाणी अधिकार पृष्ठामध्ये त्याला अधिकार आहे का त्या ठिकाणी काम करायचा अशा प्रकारचा हे सुद्धा अधिकार आपल्याला या ठिकाणी संविधानाच्या मार्फत वापरता येतो. त्यानंतर जर संविधानाला वाटलं की एखादा कनिष्ठ न्यायालयामध्ये चालणारा खटला वरिष्ठ न्यायालयामध्ये चालवला पाहिजे तर त्या ठिकाणी हे उत्प्रेषण नावाचं आदेश हे न्यायालय देतं. अशा प्रकारे हे अतिशय महत्वाचे घटनात्मक उपयोगाचे हक्क भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. याशिवाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा जो काही भाग असेल आतापर्यंत हा फक्त आपण तिसरा भाग पाहिलेला आहे. तिसऱ्या भागातील जे कर्म पाहिलेत भाग 4, 5, 6 असे जे भाग आहेत 12 पर्यंतचे भाग हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये भारतीय संविधानाचे काही भाग त्यांची कलम यावर चर्चा केलेली आहे. आपण जर व्हिडिओच्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. आपण थांबूया. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.